सर्व चिमुकल्या पाहुण्यांचे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा लेकरांना जाने पागल इसका मॅडम बघ काय म्हणायला आता व्हिडिओ काढणं व्हिडिओ काढणं त्यासाठी आपल्याला एक जोरदार फटाका वाजवायचा फटाका वाजला फटाका वाजवून या चिमुकल्यांचं त्यांच्याबरोबरच या पालकांचं आम्ही स्वागत केलेलं आहे. इथं तुम्हाला बोलवण्याचा उद्देश आमचा एवढाच आहे की बऱ्याचशा पालकांचा ओढा इंग्लिश स्कूलकडे आहे. बंद करू मला या निमित्तानं एवढंच सांगायचंय तुम्हाला की इंग्लिश स्कूलमध्ये मुलं घडतात पण फक्त पुस्तकी ज्ञान त्यांना मिळतंय आणि जिल्हा परिषदेमध्ये जे मुलं घडतात त्यांना जीवन कौशल्य मिळतात. जगायचं कसं हे जिल्हा परिषदच्या शाळेतलाच मुलगा शिकू शकतो. बघा, इंग्लिशच्या मुलांना प्रत्येक ठेवू का तुझ्या दिवशी डोक्यावर? वेगळा ड्रेस असतो, पुढे बघ. प्रत्येक दिवशी वेगळा बूट असतो, वेगळा टाय असतो, डब्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात. त्यांना पालकांनी कशाचीही उणीव जाणवू दिलेली नसते आणि त्यामुळं पुढं एवढ्या जगाच्या शर्यतीमध्ये टिकताना पुढं जर त्यांना काही नाही मिळू शकलं त्यांच्या मनाप्रमाणे तर ते अत्यंत टोकाचे आत्महत्येपर्यंत पाऊल उचलू शकतात. परंतु आमच्या जिल्हा परिषदेच्या मुलावर कधीही वेळ येऊ द्या ते कधीच जीव देणार नाहीत, ते आत्महत्येचा प्रयत्न कधीच करणार नाहीत आणि आलेल्या संकटाशी तोंड कसं द्यायचं हे जिल्हा परिषदेमधली मुलंच करू शकतात आणि पुढील आपलं जे जीवन आहे, जीवनामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांच्याबरोबर आपल्याला कसं जगायचं आहे हे यांना कळतं. आणि म्हणून पालकांना आणि विचारपीठावर बसलेल्या सर्वांना मला एवढंच सांगायचंय की प्रत्येकानंच शाळेकडे लक्ष द्या. तुमच्या मुलाला काय पाहिजे ते आम्हाला येऊन सांगा आणि तुमचा मुलगा कसा घडला पाहिजे तसा आमच्याकडून घडवून घ्या. परंतु तुमची सुद्धा शाळेला 15 दिवसातून एकदा तरी भेट पाहिजे. आपल्या मुलाला काय येतंय काय नाही, आज काय शिकवलंय, काय घरी सांगितलंय हे तरी किमान तुम्ही विचारलं पाहिजे. तर असं तुमच्यात आणि आमच्यात सहविचार व्हावा आणि आपल्या ह्या सहविचाराचा आपल्या ह्या चिमुकल्यांच्या प्रगतीसाठी फायदा व्हावा याच्यासाठी शाळा पूर्व तयारी पालक मेळावा पहिला याच्यासाठी आज तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. तर सर्वांनाच विनंती आहे की आपल्या शेजारी पाजारी आपल्या गावामध्ये जेही काही प्रवेश पात्र मुलं असतील त्यांच्या पालकांशी सर्वांनी विचारपीठावर बसलेल्या सर्वच मान्यवरांनी प्रयत्न करून आमच्या शाळेला जास्तीत जास्त ॲडमिशन द्यावेत आणि आमच्या शाळेची माहिती पण तुमच्यापर्यंत पोहोचावी, आमचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचावेत यासाठी आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आहे. यापुढील सूत्र मॅडमकडे देत आहे. धन्यवाद मॅडम. बघा मॅडम ही अतिशय सुंदर आणि ज्वलंत समस्या समाजातली आत्ता मांडली आहे की इंग्लिश स्कूलकडे एवढा ओढा वाढलाय तुमचा. कारण आपल्या सगळ्यांकडे आता पैसा झालाय. पैसा असणं काही वाईट नाही, चांगली गोष्ट आहे. परंतु त्या शाळेमध्ये जाऊन मुलं काय शिकतायत? फक्त काय सुंदर ड्रेस घालणार, छान इंग्रजी बोलणार, पण जे जीवन शिक्षण आहे जे या शाळेत मिळतं, जी भावनिक बुद्धिमत्ता आहे, जो भावनिक विकास आहे जो या शाळेत होतो. आता मॅडम म्हटल्याप्रमाणे मुलं खूप शिकतायत, ते खूप छान होत आहेत, पण या शाळेतली मुलं त्यांच्या पुढे सरस होत आहेत. कारण MPSC आणि UPSC मध्ये जास्त टक्का झडपीच्या मुलामधला आहे. परवा या दोघा तिघांनी फार सुंदर हे ठेवलं होतं, काय म्हणायचं, स्टेटस ठेवलं होतं, तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. आम्ही इथं बसलेले सगळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून इथं आलोय.
तुम्ही सगळे जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊ दे त्याला, सोड बेटा. इथं बसलेले सगळे शिक्षक नंबर 1 आहेत, ते सगळे जिल्हा परिषदेच्या शाळेतले आहेत. मग तुमचे मुलं का बरं नाही चांगले करणार? तुम्ही इथं आलायत पण तुम्ही ऐकून घेत आहेत म्हणजे तुमचा दोष आहे असं नाही. व्हिडिओ आमचा मध्ये हा आली उद्देश आहे माहिती की तुम्ही त्यांना जाऊन सांगावं तुझे इंग्लिश स्कूलला जात आहेत, आम्ही पण त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहोत. परंतु तुमची मुलं जर माणूस म्हणून घडवायची असतील तर ती आपल्या शाळेत आली ब्रँड पाहिजे. स्कूल बडाई. हा आमचा सांगण्याचा उद्देश आहे. यानंतर आपल्या पालकांमध्ये बोलायचं का? बोलता का? ज्याने मी तुझा मोबाईल दाखविला मेकन चव्हाण मॅडम का आहे, इसकन हिरो मॅडम का आहे का नाही तुझ्यापाशी हिरो मॅडमचा आहे ना? सातिकर मॅडमचं हिरो मॅडमचा आहे. कुठे गेली काय माहिती मारायला. उधर दिखा ना, इधर 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 दिखा. ज्याने तुझा मोबाईल आला बघ माझ्या ह्याच्यात. उधर दिखा ना, इधर दिखा. मुलं शांत बसा एकदम. सगळ्याला जाणीव झालेली आहे की आपल्याला स्पर्धा आहे आणि सगळे त्यांचे प्रचारक काही झालेले आहेत. ही शाळा चांगली, ही शाळा चांगली. मी तालुक्यातल्या 3 तालुक्यातल्या सगळ्या शाळा बघितलेल्या आहेत. इंग्लिश स्कूल बघितली, MIT स्कूल बघितली. अभ्यासक्रम सगळ्यांचा सारखाच असतो, काही बदल नसतो. शासनाने त्यांना जे सांगितले तेच आपल्याला सांगितलेलं असतं. फक्त त्याचा प्रचार एवढा त्यांनी केलेला आहे की आमची शाळा चांगली, की बाप्पा चांगली, तात्या चांगली, आमची स्कूल चांगली. आणि सगळं शिक्षण कसं आहे, पेड शिक्षण आहे. सगळ्याला पैसे द्यावे लागतात. तुमची गाडी घरला इथे फक्त त्याची एवढी त्यांना गाडीला पैसे देऊन सुद्धा ते ती गाडी घरी येऊन येते का त्याची फार काळजी घेते एवढंच त्यांचं. पण गाडी